नमस्कार मंडळी. आजपर्यंत तुम्ही भरपूर प्रकारचे आलू पराठा खाल्ले असतील, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मस्त असं आलू पालक पराठा. हो मंडळी, तुम्ही बरोबरच ऐकलं. आजची रेसिपी आहे आलू पालक पराठा. त्यासाठी इथे मी एका मिक्सर जारमध्ये एक बंच म्हणजे एक जुडी पालक स्वच्छ नीट करून घेतली आहे. त्यामध्ये आपण 1 चमचा ओवा, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत आणि आता हे मिक्सरमध्ये छानपैकी बारीक आपण वाटून घ्यायचे आहे, म्हणजे त्याची प्युरे करून घ्यायची आहे. तर इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त घेऊ शकता. चवीनुसार मीठ आणि तयार केलेले प्युरे घातलेले आहे. यामध्ये अजिबात पाण्याचा उपयोग होणार नाही, शक्यतो लागणारच नाही. लागलंच तरी अगदी थोडंसं होईल. प्युरे घालून सर्वप्रथम आपण असंच मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला कळेल की आपल्याला पाणी इथे लागणार आहे की नाही. आता हे छानपैकी मिक्स झालेलं आहे. सो मंडळी, मला इथे थोडंसं पाणी कमी वाटलं, म्हणून मी त्याच मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेतलेलं आहे आणि कणिक तयार करून घेतली आहे. हे पहा, छानपैकी कणिक तयार करून घ्यायची आहे. त्याला तेल लावून हे बाजूला ठेवून द्यायचे आहे. अगदी ते 10 ते 15 मिनटं. छान अशी कणिक तयार झाली तरच पराठे चांगले येतील. तर इथे कणिक भिजते तोपर्यंत आपण इथे बटाट्याचं मिश्रण तयार करून घेऊया, म्हणजेच आलू पराठ्याचं. तर इथे बटाटा आपण किसून घ्यायचा आहे मंडळी. त्याने काय होईल, पराठे फुटणार नाहीत, शक्यतो फुटत नाहीत. आता इथे ह्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर आणि पाव चमचा इथे मी चाट मसाला घातलेला आहे. चाट मसाल्याने खूप छान अशी मस्त चव येते. आणि 1 चमचा पराठा मसाला हा माझा नेहमीचा आहे. जर तुम्हाला हा पराठा मसाल्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सोबतच पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि ठेचलेलं मिरची आणि आल्याची पेस्ट 1 चमचा घालायची आहे. आता सोबतच आपण ह्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेलाने काय होईल, हे मिश्रण व्यवस्थितरित्या मिक्स होईल आणि हे मिश्रण आपला जो पिठाचा गोळा असतो त्याला चिकटणार नाही आणि व्यवस्थितरित्या सर्व बाजूने पसरेल. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, अगदी आपण कणिक तयार करतो त्या पद्धतीने. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे मिश्रण तयार झालं आहे. सो मंडळी, हे पहा, ह्या पद्धतीचं मिश्रण झालं पाहिजे. ह्याने काय होईल, आपलं मिश्रण पराठ्याच्या बाहेर येणार नाही. सोबत लागलेच आपण ह्याचे गोळे करून घेऊया. हे पहा मंडळी, भरपूर मोठे असे गोळे केलेले आहेत. आता इथे आपण एक पिठाचा उंडा घ्यायचा आहे, म्हणजेच गोळा घ्यायचा आहे. त्यामध्ये अशा रीतीने वाटी तयार करायची आहे आणि तयार केलेलं आपण बटाट्याचं स्टफिंग यामध्ये भरून घ्यायचं आहे. सो मंडळी, पालकचा पराठा असल्यामुळे थोडासा हा पराठा फुटतो, नाहीतर ह्याच्या अगोदरची माझी आलू पराठ्याची तुम्ही रेसिपी पहा, अजिबात पराठे फुटत नाहीत. छान असं मिक्स करायचं आणि व्यवस्थितरित्या सर्व बाजूने पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून मिश्रण बाहेर येणार नाही. शक्यतो थोडंसं बाहेर येतच, पण काही हरकत नाही. चवीला खूप अप्रतिम आणि खमंग लागतात. एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. अलगदरित्या हलक्या हाताने आपण हे लाटून घ्यायचं आहे, जेणेकरून मिश्रण बाहेर जास्त येणार नाही. तुम्ही बघू शकता, थोडं थोडं मिश्रण बाहेर आलेलं आहे, पण हरकत नाही. तुम्हाला हव्या त्या आकाराचे जाड पातळ तुम्हाला हवे तसे तुम्ही हे लाटून घ्यायचं आहे. इथे पॅनसुद्धा गरम झालेला आहे. अलटीपलटी करत करत तुम्हाला तूप तेल काय हवं ते लावून तुम्ही इथे भाजून घ्यायचं आहे. सो मंडळी, मी इथे तेलच लावलेलं आहे. हे पहा, फुटला आहे, नाही तर नक्कीच हा पराठा फुगला असा तुम्ही बघू शकता. तर मंडळी, पराठा मस्त असा खरपूस भाजत आलेला आहे. तर मंडळी, तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू.